उत्तर अटलांटिक महासागरातला हा तणाव पाहिल्यानंतर आता परतूया आशियामध्ये। बांगलादेशमध्ये हिंदू अल्पसंख्याकांविरोधातील हल्ल्यांमुळे सध्या दक्षिण आशियात तणाव वाढतोय। एकीकडे भारतात हिंदुत्ववादी संघटनांकडून यावर तीव्र नाराजी व्यक्त होत असताना हिंदू राष्ट्र असलेला नेपाळ तर थेट आंदोलनांच्या पवित्र्यावर उतरलाय। नेपाळमध्ये देखील बांगलादेशच्या पार्श्वभूमीवर धार्मिक तेढ निर्माण होऊ लागली आहे। पाहूया भारताच्या दोन शेजारी राष्ट्रांमध्ये निवडणुका तोंडावर असतानाच धार्मिक तणाव का वाढलाय ते। बांगलादेशमध्ये हिंदूंवर हल्ले, हिंदू राष्ट्र नेपाळमध्ये संताप, नेपाळमध्येही धार्मिक तणाव। भारताचा आणखी एक शेजारी राष्ट्र नेपाळमध्ये पुन्हा तणाव वाढलाय। नेपाळच्या परसा जिल्ह्यातील बिरगंजमध्ये धार्मिक कंटेंट सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर तिथं निदर्शनं सुरू झाली आणि लवकरच ती हिंसकही झाली। त्यानंतर परसा जिल्हा प्रशासनानं भारताच्या बिहारजवळील बिरगंज शहरात कर्फ्यू जारी केलाय। भारतानेही नेपाळ जवळील सीमा पूर्णपणे सील केलाय। नेपाळमध्ये कमला नगरपालिकेतील हैदर अन्सारी आणि अमानत अन्सारी नावाच्या दोघांनी सोशल मीडियावर एक वादग्रस्त व्हिडिओ पोस्ट केल्याचा आरोप होतोय। यात काही आपत्तीजनक टिप्पणी करण्यात आली होती। हा व्हिडिओ वेगाने व्हायरल झाला आणि लवकरच धनुषा आणि परसा जिल्ह्यांमध्ये धार्मिक तेढ वाढली। नेपाळमधील आंदोलकांनी दोन्ही आरोपींना पकडलं आणि पोलिसांच्या ताब्यात दिलं। मात्र त्यानंतरही नागरिकांचा राग काही शांत झाला नाही। कमला परिसरातील सखुवा मारन भागात एका मशिदीची तोडफोड करण्यात आली। त्यामुळे धार्मिक तणावात आणखी वाढ झाली आणि लोक रस्त्यावर उतरले। आंदोलनांदरम्यान हिंदू देवी देवतांविरोधात अपमानजनक टिप्पणी करण्यात आल्याचा दावा हिंदुत्ववादी संघटनांनी केलाय। परिस्थिती अधिक चिघळली आणि आंदोलकांनी पोलिसांवरच दगडफेक करत स्थानिक पोलीस स्टेशनची तोडफोड केली। पोलिसांनी आंदोलकांना शमवण्यासाठी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या। सध्या बिरगंजमध्ये कर्फ्यू जारी करण्यात आलाय। तसंच सुरक्षा यंत्रणांनी बंदोबस्त वाढवलाय। नेपाळमधील या धार्मिक तणावामागे बांगलादेशमधील परिस्थिती कारणीभूत असल्याचं सांगितलं जातंय। काही काळ जो हिंसाचार सुरू झालाय आणि खास करून तिथे असलेल्या अल्पसंख्याक हिंदूंविरोधात जो हिंसाचार सुरू झालाय त्याविषयी आपण भारतीय माध्यमांमध्ये आलेल्या बातम्या पाहतोच किंवा भारताच्या विविध क्षेत्रातून आलेल्या प्रतिक्रिया आपण पाहतोच। पण आता नेपाळमध्ये सुद्धा याविषयी जन आंदोलन किंवा जनभावना पेटू लागले असं आपल्याला म्हणावं लागेल। राष्ट्रीय एकता मंच किंवा तत्सम इतर संघटना या एकत्र येऊन या सगळ्या घटनेचा निषेध नोंदवत आहेत। तर नेपाळमध्येही मार्चमध्ये निवडणुका होणार आहेत। सप्टेंबर 2025 मध्ये जेनझी आंदोलनानंतर तिथं माजी सरन्यायाधीश सुशीला कार्की यांची अंतरिम पंतप्रधान म्हणून नियुक्ती करण्यात आली। मात्र त्यांच्याही कारभारावर नेपाळी जनता फारशी समाधानी नाही। त्यातच तिथं माजी पंतप्रधानांचा पक्ष आणि इतर पक्षांची युती होते आणि आता धार्मिक तणावही निर्माण झालाय। बांगलादेशमध्ये फेब्रुवारीमध्ये तर नेपाळमध्ये 5 मार्चला निवडणुका होणार आहेत। मात्र दोन्ही देशांमधील आंदोलनानंतर होणाऱ्या निवडणुकांच्या आधी तिथलं वातावरण धर्माच्या नावावर कलुषित होतंय। तर आता सुद्धा नेपाळमध्ये अनेक गट असे अस्तित्वात आहेत ज्यांचं म्हणणं आहे की नेपाळ हे पुन्हा हिंदू राष्ट्र झालं पाहिजे आणि यासाठी नेपाळच्या एका मोठ्या जनसमुदायाची चळवळ चालू आहे। त्याच्यामुळे नेपाळमध्ये सुद्धा अशी अनेक एलिमेंट समाजात आहेत, असे अनेक घटक समाजात आहेत जे प्रचंड प्रमाणात धार्मिक, काही प्रमाणात धार्मिक मूलतत्ववादी सुद्धा आपण म्हणू शकतो, पण त्या पलीकडे जाऊन धार्मिक कट्टर समुदाय सुद्धा आपल्याला नेपाळमध्ये पाहायला मिळतो। या सगळ्याचा विचार करता नेपाळमध्ये होणारी ही आंदोलनं ही आश्चर्यजनक आहेत असं आपल्याला म्हणता येणार नाही। आणि नेपाळमध्ये सध्या जे काही त्यांचं अंतर्गत राजकारण सुरू आहे या अंतर्गत राजकारणात सुद्धा धार्मिक अंग किंवा धर्माचा भाग हा फार महत्वाचा आहे। त्यामुळे या सगळ्याचा विचार करता बांगलादेशमध्ये हिंदूंवर होणारे अत्याचार आणि त्याविषयी किंवा त्या विरोधात नेपाळमधनं येणारी प्रतिक्रिया ही अजिबात आश्चर्यजनक नाही। नेपाळमध्येही आता धार्मिक तणाव निर्माण झाल्यानंतर आता तिथल्या सरकारसमोर निवडणुकांपूर्वी शांतता प्रस्थापित करण्याचं आव्हान उभं टाकलंय। ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी।